आपला पुणे सोलापूर नॅशनल हायवे नंबर 9 तिथून अगदी 500 मीटरच्या अंतरावर असलेलं आणि सासवड पुणे सासवड रोड या रोड पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेलं, दोन्ही रोडच्या बरोबर मध्यावर असलेलं माझं घर आहे. स्वतःचं घर आहे, कोणी एजंट ब्रोकर नाहीये. जागा आहे 40 स्क्वेअर फूट. त्याच्यावरती आपण बांधकाम केलेलं आहे. 400 स्क्वेअर मीटर ग्राउंड फ्लोअरला, 450 फर्स्ट फ्लोअरला आणि 400चं टेरेस. 1200 स्क्वेअर फूटचं जागा आहे. 300 स्क्वेअर फुटाचं पार्किंग आहे. टायटल क्लिअर आहे. डायरेक्ट व्यवहार आणि एकदम काम मस्त. नो एजंट नो ब्रोकर. थँक्यू. बघा आपला काय व्ह्यू आहे. आणि सर इकडे काय एजंट ब्रोकर नाही का? डायरेक्ट प्रॉपर्टी, डायरेक्ट मालक, डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी. ओके द्या सरांना देतो मी, तर तुम्हाला दाखवणार. या आता आपण तिसऱ्या मजल्यावर. पाण्याची टाकी, हा ओपन टेरेस, समोर मोकळी जागा, तोच रस्ता, वरून हाच रस्ता. सेकंड फ्लोअर, या साईडला पूर्ण रस्ता, पूर्ण ओपन. हे पहा टेरेस आहे. 400 स्क्वेअर फुटाचा टेरेस, ओपन टेरेस. पाण्याची टाकी. तुम्हाला ह्याच बद्दल आज चर्चा असणार आहे. किती मोठं आहे, किती स्क्वेअर फीट आहे, मेन पुण्यामधला लोकेशन कुठला असणार आहे तेच आपण पाहणार आहे. थोडस मी रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ सोडायचा नाही. बघा आता डायरेक्ट दिसतोय. डायरेक्ट दिसतोय. मोठेच एकदम. 2 वे फेसिंग. 2 वे फेसिंग म्हणजे दोन रस्ते आणि दोन्ही साईडला ओपन. ओके ओके, दोन्ही साईडला ओपन एकदम. म्हणजे खासियत हे आहे की सेपरेट सातबारा, सेपरेट खरेदी कर, ते भेटू राहिलेले इथं. बरोबर ना? यस. या इकडे वर जाऊयात आपण. वर जाऊ. क्लिअर दिसतंय इथून. एकदम क्लिअर असेल. रंगबिंग सगळा, रंग वगैरे एकदम मस्त आहे. हो खरंच अर्जंट मध्ये मालकाला हे रो हाऊस विकायचंय. थेट मालकांचे नंबर. कोणालाही 1 रुपया कमिशन द्यायची गरज नाही. कुठलाही एजंट ब्रोकर दलाल ह्याच्यामध्ये सामील नाही आहे. डायरेक्ट मालकाला तुम्ही थेट संपर्क करू शकतात. पण कसं काय? संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला मालकाला संपर्क करायचा आहे. अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की मित्रांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून जातात. तसं करू नका. चॅनलला सबस्क्राईबचा बटन आहे दिलेला, सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघा. मित्रांनो सगळं सांगणार आहे. हे साहेब कोण आहे, पण आधी तुम्ही एक काम करा ना. इथं 300 स्क्वेअर फीटची जी आहे ना पार्किंग बघून घ्या. मग त्यानंतर हा एरिया आहे. मग बघायला गेलं ही पार्किंग एवढी मोठी आहे की 4 व्हीलर 2 व्हीलर आरामशीर राहू शकते. म्हणजे आज ज्या प्रॉपर्टीकडे आपण व्हिजिटला आलेलं ना, ती प्रॉपर्टी आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. व्हिडिओ फक्त सोडायचा नाही, व्हिडिओ संपूर्ण बघत राहायचं. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही जी दिसत आहे तुम्हाला, ह्याच बद्दल आज चर्चा असणार आहे. किती मोठं आहे, किती स्क्वेअर फीट आहे, मेन पुण्यामधला लोकेशन कुठला असणार आहे तेच आपण पाहणार आहे. थोडंसं मी रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ सोडायचा नाही, संपूर्ण बघायचं. एक डिटेल तुमच्यासाठी आम्ही सादर करणार आहे. डायरेक्ट मालकाला हे घर विकायचे, डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी तुमच्यासाठी इथं असणार आहे. थोडंसं कष्ट तुमचं ते असणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बघून संपर्क करायला लागणार. नंबर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. नंबर कुठं असणार आहे आता मीटर तुम्ही बघू शकता डायरेक्टली. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. म्हणजे मीटर पासूनच आपण जय महाराष्ट्र, जय जय पुणे बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि साहेब पण आपल्या बरोबर आहे. आणि बघायला गेलं साहेब, बाथरूम आहे, खालचं एक बाथरूम. म्हणजे सुरुवात झालेली. ओके, सुरुवात झालेली. सर हे घराला किती वर्ष झाले असेल सर बांधून? 10 वर्ष जुना आहे. 10 वर्षाचा जुना घर आहे. आता आपण हॉलमध्ये येतोय. बघा सरांनी बोललं हॉलमध्ये आहे. आणि मित्रांनो एक रिक्वेस्ट करणार आहे की आमचे जे व्हिडिओ असतात ते तुम्ही कुठून बघता आणि कुठला लोकेशन आहे तुमचा ते आम्हाला सांगू शकतात. आणि हा जो व्हिडिओ आहे ना हे बघायचे, कारण की डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी आज घेऊन तुमच्यासाठी या चॅनलच्या मदतीने आलेले. आणि त्या सारखं करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ बघू. थोडासा अंधार वगैरे असलं ना थोडस कव्हर करून घ्या जरा तुम्ही. ओके सर, हे 2 मजलीचं घर आहे का? किचन आहे. ओके, किचन पण आहे. किचन आहे, इकडं पडप्पा केलेला आहे. ओके, मांडणी आहे. ओके, आणि बाथरूम मोरी. बैठी घर एकदम मस्त पैकी. म्हणजे खालचं बैठी आहे. आता वरती पण जायचं बाकी. आणि इथं
सर याचे सेपरेट 7-12 आहे का? अरे बापरे. ओके, पाण्याची मोटर पण आहे. ओके, आणि इकडून या व्ह्यू बघितलं तर समोरच रस्ता आहे. जबरदस्त आहे. ओके ओके. सर हे काय पाण्याची मोटर आहे आणि साईडचा व्ह्यू आहे. बॅक साईडचा व्ह्यू आहे का? ही पाण्याची मोटर आहे. ओके सर, खूप सुंदर दिसतंय इकडचा, म्हणजे बघायला गेलं तर. बघा आता डायरेक्ट दिसतोय. वा, डायरेक्ट दिसतो. हे मोठेच आहे एकदम. 2 वे फेसिंग. 2 वे फेसिंग म्हणजे 2 रस्ते. 2 रस्ते आणि दोन्ही साईडला ओपन. ओके ओके, दोन्ही साईडला ओपन. एकदम म्हणजे एकदम बेस्ट आहे. असं नाही की तुमल्यासारखं झालेलं आहे. पण सर ह्याच्यामध्ये खासियत हे आहे की सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी कर ते भेटू राहिलेलं इथं, बरोबर ना? यस, या इकडे या. वर जाऊयात आपण. वर जाऊ. क्लिअर दिसतंय इथून. एकदम क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे सर. रंगबिंग सगळा रंग वगैरे एकदम मस्त आहे, एकदम क्लिअर आहे. मित्रांनो आणि ताई दादा, तुमचे जे स्वप्नाचे घर तुम्हाला पाहिजे होतं ना सिटीमध्ये, तर हेच मेंटेनन्स नो मेंटेनन्स. हा सर बोलतात की मेंटेनन्स वगैरेची काही झंझट नाही तुम्हाला. लाईफ लॉंग. लाईफ लॉंग. आणि भाड्याने दिले तर वरती वेगळे राहू शकतात ते लोक, बरोबर ना? रेंटवर खाली 10,000 वर. 10,000 खाली. बघा सर काय बोलतात, 10,000 खाली आणि 10,000 वरती, म्हणजे 20,000 रुपयाचा रेंट आरामशीर निघतो. ओके, चला तुम्ही बघू शकता. आणि एक रिक्वेस्ट वारंवार आहे, व्हिडिओ सोडू नका. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, माहिती घ्या. आता बघा आपण वरती चाललेले जिन्यावरून तुम्ही बघू शकता. आता वरचं पण काही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. हे रस्ता एकदम रोड टच एकदम प्रॉपर्टी आहे. सरांनी जसं बोललं ना की 10,000 खाली भाडा आणि 10,000 वरती. ही बाल्कनी. हे बाल्कनी बघा, ही बाल्कनी. आणि आपण बाल्कनीवरून आपण थोडस रस्त्याचा व्ह्यू बघू. बघा काय व्ह्यू आहे. आणि सर इकडे काही एजंट ब्रोकर नाही का? डायरेक्ट प्रॉपर्टी, डायरेक्ट मालक, डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी. ओके, असं फिरूनच दाखवू आपण. हा सर थांबलेलेच आहे आपले. हॉल आहे वरचा. हॉल आहे वरचा, हवेशीर. सर किती स्क्वेअर फीट असणार आहे प्लॉट? आपण चला आता आपण किती बिल्टअप किती आहे काय आहे त्याच्याबद्दल कार्पेट एरिया सांगू ना. हे या इकडे या. ओके, कार्पेट एरिया बघा. हा जबरदस्त आहे सर, एकदम रौनक आले सर. आता इथे एक हे आहे हा किचन वाटा, हा. छोटस कपाट ओके यासाठी दाखवायची. ओके चला. आणि हे बाथरूम. बाथरूम दिलेलं त्यांनी. इंग्लिश स्टाईल. इंग्लिश कॅमेरा घुसत. हा थोडस लाईटचा प्रॉब्लेम आहे. नो इश्यू. ओके बघा इंग्लिश. इकडे पण उजेड आहे. हा पण पुढचा दुसरा जिना आहे. दुसरा जिना वरती जायला आज. वरती जाऊ आता. चला वर जाऊ. नाही नाही आता नको, या वयामध्ये किती वरती चढवतात. लय भारी view येणार. चला 2 मिनिटं फक्त मी एक फिरून आणतो. हा द्या माझ्या. सरांना देतो मी, तर तुम्हाला दाखवणार. या आता आपण 3ऱ्या मजल्यावर जाऊ. बघा हा जिना चाललाय. जिन्याने वर. पाण्याची टाकी. हा ओपन टेरेस. समोर मोकळी जागा. तोच रस्ता वरून. हाच रस्ता. 2nd फ्लोअर. या साईडला पूर्ण रस्ता, पूर्ण ओपन. हे पहा टेरेस आहे. 400 स्क्वेअर फुटाचा टेरेस. ओपन टेरेस. पाण्याची टाकी, पाण्याची पाईपलाईन. ठीक आहे. मोकळं झाडं, स्वच्छ सूर्यप्रकाश. आता आपण खाली जाऊ. सर कट केलं ना? नाही, सगळं दाखवलं मागून पुढून. हे घ्या. ओके, आता मी डिस्क्रिप्शन सांगतो एक मिनिट. मित्रांनो सर बरोबर आहे माझ्या बरोबर. आणि नो ब्रोकर नो एजंटची ही प्रॉपर्टी आहे सर. संपूर्ण तुम्हाला एका वाक्यामध्ये ऍड्रेस वगैरे लोकेशन वगैरे सगळं सांगणार आहे. तर थोडं जाऊ नका, ऐका जरा. ओके सर बोला. थँक्यू. आपला पुणे सोलापूर रोड नॅशनल हायवे नंबर 9 तिथून अगदी 500 मीटरच्या अंतरावर असलेलं आणि सासवड पुणे सासवड रोड या रोड पासून 1 किलोमीटर अंतरावर असलेलं, दोन्ही रोडच्या बरोबर मध्यावर असलेलं माझं घर आहे. स्वतःचं घर आहे. कोणी एजंट ब्रोकर नाहीये. जागा आहे 40 स्क्वेअर फूट. त्याच्यावरती आपण बांधकाम केलेलं आहे. 400 स्क्वेअर मीटर ग्राउंड फ्लोअरला, 450 फर्स्ट फ्लोअरला आणि 400चं टेरेस. 1200 स्क्वेअर फूटचं जागा आहे. 300 स्क्वेअर फुटाचं पार्किंग आहे. टायटल क्लिअर आहे.
डायरेक्ट व्यवहार आणि एकदम काम मस्त. नो एजंट नो ब्रोकर. थँक्यू.